जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. असं म्हणतात की शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप हो मंडळी. शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करावे तेवढे थोडेच. आज देखील शिवरायांचे किल्ले आणि गड त्यांच्या पराक्रमाचे साक्षी आहेत. तर आमच्या तुळजाभवानी ग्रुपने कीस्टोन अंकुरम शाळेतर्फे आयोजित किल्ला बनवण्याच्या उपक्रमात भाग घेतला आणि आम्ही विशाळगडाची प्रतिकृती बनवली. शिवरायांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा आमच्यातर्फे एक छोटासा प्रयत्न आहे. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गनीम. जय शिवराय, जय महाराष्ट्र. माझे नाव शौर्य प्रशांत पालकर. आज मी तुम्हाला विशाळगडाबद्दल माहिती देणार आहे. आपल्या गोष्टीची सुरुवात होते पन्हाळगडापासून. चला तर मग जाऊया पन्हाळगडाकडे. ही गोष्ट आहे 13 जुलै 1660 रोजीची. त्यावेळेस महाराज पन्हाळगडावर होते आणि याची खबर आदिलशहाला लागली. त्याने आपला सरदार सिद्दी जोहर याला पन्हाळगडास वेढा देण्यास पाठवले. सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला वेढा दिला आणि गडावरची रसद बंद केली. ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांनी रातोरात विशाळगडला जाण्याचा निर्णय घेतला. शिवरायांनी आपला मावळा शिवाकाशीत याला आपल्यासारखा हुबेहूब पोशाख घातला आणि त्याला पालखीत बसून पुढे पाठवले. रात्र वैऱ्याची होती. मुसळधार पाऊस होता. मागे मुघल आणि पुढे घोडखिंडीचा अरुंद रस्ता. करावे तरी काय? त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणाले, महाराज, आपण पुढे विशाळगडावर निघावे, तोपर्यंत आम्ही खिंड अडवतो. महाराज बाजीप्रभूंना म्हणाले, आपण सर्वजण सोबतच विशाळगडावर जाऊ. त्यावेळी बाजीप्रभूंनी महाराजांची समजूत काढली आणि म्हणाले, लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा गेलेला चालायचा नाही. आपण गडावर जा आणि तिथून तोफांचा आवाज करा, तोपर्यंत आम्ही खिंड सांभाळतो. महाराज नाईलाजाने पुढे निघाले आणि महाराजांचा हा शूर वाघ एकटा घोडखिंडीमध्ये मुघलांशी झुंजत राहिला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी मुघलांना रोखून धरले. मुघल देखील त्यांच्या पराक्रमाने अवाक झाले. त्यांचे कान तोफेच्या आवाजाकडे होते. शेवटी महाराज गडावर पोचले आणि तोफेंचा आवाज केला. तोफेंचा आवाज ऐकून या शूर वाघाने आपले प्राण सोडले. जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झाले. घोडखिंड बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाली, म्हणून या खिंडीचे नाव पावनखिंड असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे आजही विशाळगड बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. अशा या वीर योद्ध्याला सर्व महाराष्ट्राचे कोटी कोटी प्रणाम. हीच आमच्या विशाळगडाची शौर्यगाथा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.